पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विक्रम मिनी डोअर चालक मालक संघाने आपल्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाशी सुरू असलेल्या चर्चेला संधी देत काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे। VLTD सह विविध मुद्द्यांवर 4 मे रोजी बैठक आयोजित करण्यात आले। चालक संघटनेने संयम दाखवत हा निर्णय घेतलाय। दरम्यान वाहनांच्या वयोमर्यादा आणि इतर प्रश्नांवरही लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। मात्र 6 मे पर्यंत ठोस निर्णयाचे लेखी आश्वासन न मिळाल्यास 8 मे पासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे प्रतिनिधी विजय भाऊ पाटील यांनी दिलाय। त्याच्या प्रलंबित मागण्यांकरिता आज दिनांक 28/4/2026 रोजी कार्यालय पेण RTO कार्यालय बंद काम बंद आंदोलन आज पुकारलं होतं। परंतु माननीय इथले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी आज आम्हाला 4 तारखेचं VLTDच्या संदर्भात निकाल 4 तारखेला मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये निर्णय होणार आहे। आणि 1 वर्ष वय वाढीच्या संदर्भातलं RTA मधलं ते उद्या प्राथमिक चर्चा कलेक्टर साहेबांबरोबर होणार आहे। त्यामुळे जो आजचा जो आम्ही काम बंद प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर जो काम बंद आंदोलन ठेवलेला होता तो तुर्तास आम्ही स्थगित करून जर आमचे ह्या 6 तारखेपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात जर निर्णय न मिळाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन होईल। मग त्याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील, ह्याची जबाबदारी घेते। जो भ्रष्टाचार आणि जे तांत्रिक लूटमार केली जाते त्या उत्पादकांचा आम्ही निषेध करतोय। त्या उत्पादकांनी जर पुढे जर अशी लूटमार करण्याचा प्रयत्न केला तर रायगड जिल्ह्यातला सर्व विक्रम मिनी चालक मालक त्यांना टकमक टोकावरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी, हेच माझं आव्हान। विद्याप्रसारक मंडळ संचलित स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ इथं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या 2 मे रोजी सायंकाळी होणार आहे। या सोहळ्याचं अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती वृषाली जोशी, न्यायमूर्ती नंदेश देशपांडे तसंच जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यात नामांकित वकिलांचा आणि न्यायाधीश पदावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा भूषवणार आहेत। सरन्यायाधीश, माजी सरन्यायाधीश आणि आपल्या विदर्भाचे भूमिपुत्र आदरणीय श्रीयुत भूषण गवई साहेब यवतमाळला स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्टॅच्यूचं अनावरण सुरुवातीला करतील आणि त्यानंतर आपण गवई साहेबांचा सन्मान अमोलचंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये तिथे स्टॅच्यूचं अनवेलिंग होईल आणि अमोलचंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण भूषण गवई साहेबांचं, अनिल किलोर साहेब, न्यायाधीश वृषाली जोशी, न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी लाभणार आहे। त्यासोबतच यवतमाळचे सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे साहेब हेही यावेळेला उपस्थित राहणार। यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती खेड इथं आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी कृषी विभागाचा मागील वर्षाचा आढावा सादर करत यंदाच्या खरीप हंगामाचं नियोजन मांडले।
भात, सोयाबीन, बटाटा या पिकांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सभेत कृषी यांत्रिकीकरणात झालेली प्रगती लक्षवेधी ठरल्याचं नमूद करण्यात आलंय। जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं, तर कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, तसंच शेतकऱ्यांना अनुदान धनादेश वाटप करण्यात आले। आमदार बाबाजी काळे यांनी कृषी विभागाच्या कामाचं कौतुक करत योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय। कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि कृषी अधिकारी उपस्थित होते। शेती आणि समृद्ध शेतकरी आणि कृषी कल्याण कर्तव्य कृषी विभागाच्या माध्यमातून खेड तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि पंचायत समिती कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक 2026-27 आज आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये संपन्न होत आहे। आणि या पूर्व नियोजन आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडळी, त्यामध्ये आपल्या सभापती विद्याताई मोहिते असतील, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती विजूभाऊ शिंदे असतील, उपसभापती मंगेशराव सावंत, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य मनीषाताई हिदे, पंचायत समिती सदस्य कविताताई राक्षे, पंचायत समिती सदस्य दिनेशराव हांडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर मौली नेरंगे, पंचायत समितीचे सदस्य दिलीपदादा डुबे, पंचायत समितीचे सदस्य शंकर कावळे, कृषी भूषण पुरस्कार शेतकरी एकनाथ कराडे, पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती रुपालीताई कांबळे आणि इतरही सर्व आपले अधिकारी वर्ग, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे साहेब, गटविकास अधिकारी विशाल शिंदे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील गोहिल साहेब, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विजय खेडकर, सौभाग्यवती सोनाली पवार। वाडा रोडवरील श्यामल्ली बिल्डिंग समोर असलेल्या जय मेडिकल दुकानात अज्ञात चोरट्यानं काल रात्री चोरी केली। दुकान फोडून आत प्रवेश करत चोरट्यानं रोकड लंपास केल्याचं सकाळी उघडकीस आलं। दुकान मालक सकाळी दुकान उघडण्यासाठी आलं असता चोरी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध सुरू केलाय। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। चाकण येथील आळंदी फाट्यावरील स्पायसर चौकात एका स्विफ्ट कारनं रात्रीच्या वेळी सिग्नलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र धडकेमुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झालाय। घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक मंदावली होती। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे, मात्र अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही। रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं 28 एप्रिल रोजी भव्य हेल्मेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलाब रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये हेल्मेट वापर आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली। हेल्मेट वापरा, जीव वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान 28 एप्रिल रोजी शांततेत पार पडले। महाड तालुक्यातील मोहप्रे, वराठी आणि ताम्हणे मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। निवडणूक अधिकारी महेश शितोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। जरी ही ग्रामपंचायत पोटनिवडणूक असली तरी स्थानिक पातळीवरील नेते मंडळींनी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळालं। प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली।
सिडकोच्या जलबोगद्याच्या कामामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्यानं बेलवेडे, मुंगोशी, दवणसर यासह 13 आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। विहिरी, बोरवेल आणि नैसर्गिक झरे कोरडे पडल्यानं शेती आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झालाय। या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी सिडको अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। 5 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी सिडकोला 5 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। मागण्या पूर्ण न झाल्यास जलबोगद्याचं काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला। बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। पुढील काही दिवसात सिडकोकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले। धरणाचे पाणी सिडकोने जे नवी मुंबईसाठी चालवलेलं आहे त्यासाठी त्यांनी मेगा इंजिनिअरला कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 फूट खालून जे हेटवण्याचं धरणाचं पाणी न्यायचं ठरवलंय त्या 300 फूट खोल त्यांनी जे टनेल खोदाचं काम केलंय त्याच्यामुळे संपूर्ण विभागातील बेलवडे ग्रामपंचायत असेल किंवा खालचं नदी, नाले, बोरिंग यांचं पूर्ण स्रोत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झालेले आहेत। आमची सर्वांची मागणी एकच आहे की पूर्णपणे त्यांनी पहिल्यांदा या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणाच्या पाईपलाईन डामणीवरून पूर्णपणे त्या गावाला द्यावी आणि पाण्याची व्यवस्था करावी। त्यामध्ये ते पाणी जास्त प्रमाणात द्यावं जेणेकरून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होईल। दुसरी महत्वाची मागणी, जे काय टनेल मधून दूषित पाणी निघते ते दूषित पाणी 6 किलोमीटरची पाईपलाईन टाकून नदी मार्गे खाली सोडावं, एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। आणि हे जर काय झालं नाही यासाठी 5 दिवसाची मुदत आम्ही सिडकोला दिलेली आहे। माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील, माननीय आमदार रवीशेठ पाटील यांनी सुद्धा यासाठी आता मीटिंगला हजेरी लावून त्यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलाय आमचे जे भाजीपाला, गुरं, पशु, शेती सगळ्याचं नुकसान झाले ती पण भरपाई द्यावी, अन्यथा 5 दिवसानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या विभागातील सगळं म्हणजे अगदी मुंगोशी बसून जित्यापर्यंत मी सांगतोय, बळवली पण असेल, वळख असेल, सगळे असतील, यांनी कोणत्याही परिस्थितीत जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते जे सिडकोचं काम आहे मेगाला देईल ते बंद करू, नाहीतर आमच्या मागण्या करा, हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे। अमोल मातेले यांनी कोपर रुग्णालय येथील 2 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी संताप व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केलाय। रुग्णालयात बेड, डॉक्टर आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं सांगत त्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। आई वडिलांसमोर मुलांचा मृत्यू होणं यापेक्षा वेदनादायक काय असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान महापौरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जीव वाचवणं महत्त्वाचं की बंगला सजवणं असा सवालही त्यांनी केलाय। महानगरपालिकेनं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। कोपर रुग्णालयामध्ये 2 तरुणांचा केवळ बेड मिळाला नाही म्हणून आपला जीव गमावा लागतो। आई वडिलांच्या डोळ्यासमोर लेकराचं तडफडताना पाहावं लागतं, यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं। एका बाजूला रुग्णालयात बेड नाही, डॉक्टर नाही, अपुऱ्या सुखसुविधा आहेत आणि दुसऱ्या बाजूला महापौरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 3.5 कोटी रुपये खर्च। इटालियन मार्बल, अत्याधुनिक सजावट, हा कोणता न्याय? हा स्पष्ट विरोधाभास आहे। जनतेसाठी नो बेड, सत्ताधाऱ्यांसाठी लक्झरी बेडरूम, महानगरपालिका नेमकी कोणासाठी काम करते आहे? गरजू रुग्णालयासाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसुविधांसाठी? आज मुंबईकरांचा खरा प्रश्न आहे, जीव वाचवणं महत्त्वाचं की बंगला सजवणं? आमचा ठाम आरोप आहे की केवळ निष्काळजीपणा नाही तर संवेदनशीलतेची पूर्णपणे हत्या आहे। आमची मागणी स्पष्ट आहे, कोपर रुग्णालयाची घटनेची तात्काळ चौकशी व्हावी, जबाबदार अधिकाऱ्यांकडे कारवाई व्हावी, सर्व महानगरपालिका रुग्णालयामध्ये तातडीने बेड सुविधा वाढवाव्यात। मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त नाही, नाहीतर आम्ही सहन करणार नाही, रस्त्यावर उतरून लढाई लढणार। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचा ठाणे काँग्रेसच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। ठाणे काँग्रेस पक्षाचे विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केलंय। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनावणे या देखील उपस्थित होत्या।
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले। त्यानंतर महिलांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला बांगड्यांचा हार घालून जोडे मारत निषेध व्यक्त केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना अशाच पद्धतीने उत्तर दिलं जाईल असा इशारा ठाणे काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय। शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। त्यामुळे आम्ही ठाणे शहरात, मी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे, सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती भोंदू बाबा बोकाळलेले आहेत। आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितलं तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली। असे हे भोंदू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत। यासाठी त्या भोंदू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे। भोंदू बाबाला महिला नेत्यांनी, सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले आहेत। सायन पनवेल महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे। खारघर पोलीस ठाण्याच्या पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत असताना एका तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला। अस्वस्थ वाटू लागल्यानं या तरुणानं तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली, मात्र काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीनं जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी देखील तत्परता दाखवत त्या तरुणाला तात्काळ MGM रुग्णालयात दाखल केलं। सध्या संबंधित तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।